आपला कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळे मी थोडं मोकळं बोलत आहे. मला सगळ्यांना अण्णाभाऊ साठेचं सभागृह इथं उभं राहिलेलं सांगणार आहे. नगरपालिकेमध्ये मदत कराल. या सभागृहाच्या संदर्भानं आता अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या दिवशी एक झेंड्याचं कापड फाटलं होतं. धूळ वगैरे लागली होती म्हणून पोरं नवीन कापड लावू लागले. कोणातरी आपल्या शहाण्यानं ठाण्यानं फोन करून सांगले तर या लोकांना यायचं यावं लागलं आणि आम्हाला त्यांना सांगावं लागलं चिंचवड साहेबाला की त्याचा जुना झेंडा आहे, सांगणाऱ्या देण्याचं काम चालू आहे. म्हणून ते देडे मावशीला आम्ही तिथं हात लावला. माझी पोरांना सूचना राहील की आपल्या वार्डातले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ महिला आहेत, त्यांच्या हाताला झेंडा वगैरे फडकवत चला. पुस्तक देण्यामागे, पोरं बोलवण्यामागे लहान सहान पोरांचा असा उद्देश आहे की अण्णाभाऊ साठे त्यांना कळले पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना पण कामं करून पोरांनी काँग्रेसचे सगळे पुस्तकाचा खटाटोप केलाय. आपल्या स्वतःच्या कामाच्या एकदम सामान्य गाव पातळीवर जाण्याचं आमचं काही योग. आणि मी माझ्या भाषणाला मित्रांनो सुरुवात करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्रश्न करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे महामानवाचं जे म्हणणं आहे, त्या विचार आहे, तर तो प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यातून शिक्षणाची क्रांती घडली पाहिजे या समाजात. हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि शिक्षणाबरोबर त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडला पाहिजे, परिवर्तनाची दिशा त्याच्या जीवनात उतरली पाहिजे. हा या कार्यक्रमाच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. हे जवळपास 28 वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम होते आहे. तर महाराष्ट्रामध्ये नवीन कौठा या ठिकाणी जो कार्यक्रम होतोय तशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रात होतात आणि शिक्षणाची क्रांती निर्माण करण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून घडत आहे. चांगला प्रतिसाद आहे. लोकांना शिक्षणाची अत्यंत गरज आहे, शिक्षणाची भूक आहे आणि त्यामुळं शिक्षणाचा जो विचार कोणी देत असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. मजुरी करून जगणारी जी आहेत तर त्यांच्या मुलांना शिक्षणाची कास निर्माण व्हावी आणि त्यातून ही मुलं शिक्षणाच्या माध्यमातून पुढे यावेत, ते परिवार पुढे यावं, हा उद्देश या कार्यक्रमाच्या पाठीमागे आहे आणि त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे. तर सध्या बकडं आहे, दोन वर्गाचा आपापलं मत आहे. एक वर्ग म्हणतो की उपवर्गीकरणाला समर्थन आहे, तर दुसरा वर्ग म्हणतो ह्या उपवर्गीकरणाला विरोध आहे. अर्थात विरोध करणाऱ्याच्या हातामध्ये काही नाही आणि समर्थन करणाऱ्याच्या हातात काही नाही. देणारा हा सरकार आहे आणि ते सरकार जे ठरवेल तेच घडेल. आणि आम्ही जरी काही कल्पना केल्या असाल, विचार केला असाल तर ते साक्षात होऊ शकत नाही. तर ते सरकारच्या मनावर आहे आणि सरकारचा उद्देश काय आहे यावरती ते अवलंबून आहे. याच्या पाठीमागे न धावता तर सरकार जे करेल ह्या भूमिकेतून आपण राहायला पाहिजे आणि आपण आपसमध्ये द्वंद्व किंवा भांडण झगडे करण्यापेक्षा एक दुसऱ्याविषयी कलुषित भावना करण्यापेक्षा आपण मिळून जायला पाहिजे. सरकार ते करेल आणि केलं तरी आमचा फायदा आहे आणि नाही केलं तरी आमचा फायदा आहे. या भूमिकेतून आपण असलं तर समाज एक असू शकतो. सरकारचा उपक्रम एक जात राहील परंतु आपण समाज म्हणून येत राहायला पाहिजे. या त्यांचा विचार समजून घेऊन त्यांनी असं सांगतायत की जग बदल घ्यावं सांगून गेले मग भीमराव. बाबासाहेबांचा हा संदेश अण्णाभाऊंनी समाजात पोहोचवलेला आहे आणि बाबासाहेब ह्या एकूणच बहुजन समाजाला प्रगतीची दिशा दिलेली आहे आणि त्या दिशेने म्हणजे बाबासाहेबांच्या विचाराने जोपर्यंत आपला समाज पुढे जाणार नाही तोपर्यंत तिची प्रगती शक्य नाही. गेल्या एक 16 वर्षापासून उपक्रम राबवत आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जयंतीनिमित्ताने मी गेल्या वर्षी इथं कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याच्या अगोदर मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बी कार्यक्रमाचा मला मी पुस्तक वाटपाचा असा कार्यक्रम घेतला होता की त्याच्यातून मुलांना एवढंच बोध हो की आपण जे पुस्तक वाटप करतो हा पुस्तक घरी नेऊन फेकण्यापेक्षा आपण हा पुस्तक वाचला पाहिजे आणि वाचून आपल्या आई वडिलांना, आपल्या बारक्या बहीण भावाला हे आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी काय कार्य केले आहे, आपल्यासाठी काय केलेलं आहे आणि समाजासाठी काय केलेलं आहे. जे बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही अभ्यास करा, अभ्यास केल्याशिवाय आपल्याला
काही गोष्टी समजणार आहेत. हे आपण त्या महापुरुषांचा विचार घेऊन आपण हा आज दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम राबवत आहोत. साहित्यरत्न डॉक्टर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं या भागातील सामाजिक कार्यकर्ते, बहुजन संघर्ष सेनेचे कार्याध्यक्ष नितीन बेडे असतील, किरण धोंगडे असेल, वाघमारे असतील, या सर्व मुलांनी एक म्हणजे निश्चय केला होता की अण्णाभाऊ साठेंना स्मृती दिनाच्या निमित्तानं अभिवादन करायचंच आहे. परंतु फक्त हार घालून अभिवादन न करता लहान मुलांना आणि जे काही मंडळी अभिवादन सभेसाठी येईल यांना एक पुस्तकरूपी भेट देऊन, एक परिवर्तनवादी पुस्तकरूपी विचार देऊन अभिवादन करायचं, असं मुलांचा एक म्हणजे चंग होता. आणि त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी ज्येष्ठ नेते SP कांबळे सर, आनंदराव गुंडले यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी झाला. SP कांबळे सरांनी त्यांच्या मनोगतातच सांगितलेलं आहे की जोपर्यंत आपण परिवर्तनवादी विचार स्वीकारणार नाही तोपर्यंत आपला उद्धार होणार नाही. आपले उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत जाण्यासाठी ज्या ज्या वाटेनं जाता येईल त्या वाटेनं जावे लागेल. मग जर तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे असतील तर त्या अगोदर तुम्हाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समजून घ्यावे लागतील, त्या अगोदर तुम्हाला मुक्ता साळवे समजून घ्यावे लागतील, त्या अगोदर तुम्हाला लहुजी वस्ताद साळवे समजून घ्यावे लागतील. हे सर्वच मला डिटेल मला वाटतं SP सरांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मांडलेलं आहे. निश्चितच या ठिकाणी आलेली जी लहान मंडळी होती, जी मुलं होती, खूप लक्षपूर्वक त्यांनी सरांचं मार्गदर्शन ऐकलं. एक परिवर्तनवादी विचाराची मुहूर्तमेढ पोरांनी या ठिकाणी रोवलेली आहे. पोरांचं अभिनंदन आहे. आपल्याला वाटते का दादा? मी 25 वर्ष बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करतो. मी मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, चर्मकार असेल, ढोर असेल, सर्वच समाजाच्या संपर्कामध्ये म्हणजे डिटेल सर्वांच्या संपर्कामध्ये आहे. आपण जर तुलना केली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो आपला बौद्ध वर्ग आहे तो थोडा मातंग समाजापेक्षा पुढे आहे. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांची प्रगती झालेली आहे.